हरिओम. आज मी ते बनवलं होतं सुक्या जोडल्याचा रस्सा. त्यासाठी कढईमध्ये मी इथे तेल घेतलं आहे. तेलामध्ये कढीपत्ता टाकला आहे. कढीपत्ता चांगला तडतडला की त्यात आपल्याला बारीक चिरलेली लसूण, मिरची आणि कांदा चांगला टाकून परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला ट्रान्सपरंट झाला की त्यात आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो पण चांगला परतून भाजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्यात घरचे मसाले टाकायचे आहेत. हळद, लाल तिखट, धने जिरे पूड आणि माझ्याकडे थोडा काळा मसाला होता तो मी ह्यात ॲड केला आहे. आणि मसाले टाकून थोडंसं मी ते परतून घेतलं आहे. त्याच्यानंतर मी ते सुका जोला थोडासा आधी कढईमध्ये भाजून घेतला होता. तो आता मी आत मसाल्यांमध्ये थोडंसं पाणी घालून मी परतून घेत आहे मसाल्यांबरोबर. त्याच्यानंतर आपल्याला जेवढ्या रस्स्यासाठी जेवढं आपल्याला पाणी लागेल तेवढं आपल्या इथे पाणी टाकायचं आहे. खरंच ही रेसिपी खूप छान चमचमीत आणि झणझणीत झालेली होती. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की कशी झाली होती ही रेसिपी. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. आता याला की उकळी येऊ द्यायची. आता याला उकळी येऊ लागली की त्यात आपल्याला भाजलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे. तो माझ्याकडे ऑलरेडी ते रेडी होता, सो ते मी टाकला आहे तो. आणि चवीनुसार मीठ आणि कोकम आणि कोथिंबीर आणि आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे.